ओ दादा, ऐका ना. रोहित उडे तुम्हीच आहेत का? हा मीच आहे. काय झालं? तुम्ही शेतामध्ये काम करता तेच आहेत का? हा मीच शेतामध्ये काम करतोय. काय झालं? जालन्यातील एसडीएम सर आहेत ना, त्यांनी तुम्हाला बोलले. डीएम साहेबांनी आम्हाला बोललं. पण काऊन? ते काय मला माहित नाही, पण उद्या टायमाला तिथे या. कल्पना, डीएम साहेबांनी आपल्याला काऊन बोललं तिथं? माहित नाही हो, पण तुम्ही डीएम साहेबाला ओळखीता का? अरे मला का माहित? आणि तुला माहित नाही का आपण एक गरीब माणसं. पण नाही, हा मी असं ऐकलं की जालन्यामध्ये डीएम साहेब नवीन आले म्हणून. पण ते आपल्याला काऊन बोलते? ते आता तिथं जाऊनच कळण हो आपल्याला. बरं तू आवरून फी, जाऊ मग आपण सकाळी. बरं. बघ ना, सरकारी माणसाचं घर, का माहित काय होतंय. एवढ्या मोठ्या माणसाने आता आपल्याला बोलले ते. तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपलं तर नशीब आहे एवढ्या मोठ्या घरात बसायचं. मी तर विचार नव्हता केला की एवढ्या मोठ्या घरात आपण बसतो म्हणून. तर तुम्हाला तर माहिती आपल्या नशिबात तर झोपडीची. पण तुम्ही दोघांना विचार काऊन नव्हता केला वहिनी? अरे भैया तुम्ही? अरे राहुल, तू? हा समजलं, तू डीएम साहेबाची नोकरी करतो ना? नाही भैया. मग तू डीएम साहेबाला ओळखतो का? हा ओळखितो, आणि तुम्ही दोघ सुद्धा ओळखितात. तुम्हाला माहिती आहे का इथला डीएम कोण आहे? तर नाही, आम्हाला नाही माहीत. तुमचा लहाना भाऊ राहुल. राहुल, तू इथला डीएम आहे? हा भैया, पण ही आपली एकल्याची मेहनत नाही. तुम्ही आपल्यासाठी जे केलं ना ते खरंच कमी नव्हतं, पण लय केलं भैया. ते मला जालन्याला जायचं होतं, तिथं आपले क्लास होते भैया. 60,000 रुपये लागते बघा, होतं असलं तर. नाही जर झालं तर नाही जाणार. बरं ठीक आहे, 60,000 हे तुला भाऊ आहे ना, चिंता नको करू. तू तुझ्या शिक्षणावर लक्ष दे. हे तुझा भाऊ आहे ना, तू जाय. ठीक आहे भैया. मी लहान असताना तुम्ही मला बापावानी सांभाळलं. लहान भावाला मोठ्या भावानं सगळं बापावानीच केलं. आज तुमचा लहाना भाऊ परत तुम्हाला एक गोष्ट मागतोय. काय? मला असं वाटतं तुम्ही याच्यानंतर तुम्ही माझ्या घरी दोघांना राहायचं. नाही राहुल, तू असं कसं बोलायला? तुला आयुष्य आलं गे. हा एवढं खरं आहे, आम्ही तुझ्या शिक्षणाला मदत केली, पण आज थोडं काही आहे की आम्ही तुझ्यासोबत राहायचं म्हणून. हा तुम्ही खरं बोलायला लागले, पण एवढं काही गरज नाही सगळं करायची. भैया, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची. मला माहिती आहे तुम्ही तुमच्या पोरावानी मला मानतात म्हणून मी माझ्या आई वडिलाला घरामध्ये ठेवून घ्यायला लागलो, आणि याच्यामध्ये काय गलत आहे?